धान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील विक्रम साळुंखे यांची वडिलोपार्जित 5 एकर जमीन. या जमिनीत उदरनिर्वाह करत ते पूर्वापार पद्धतीने शेती करत होते. विक्रम साळुंखे यांनी BA ची पदवी घेतली आणि नोकरीच्या पाठी न लागता वडिलोपार्जित शेतीच करायचं ठरवलं. शेती तर करायची आहे, पण पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने शेती करायचं मनोमन निश्चित केलं. नमस्कार, माझे नाव विक्रम काशीनाथ साळुंखे, मुक्काम पोस्ट नागठाणे, तालुका जिल्हा सातारा. शिक्षण माझं BA पर्यंत झालेलं आहे. माझ्या कुटुंबात 5 व्यक्ती आहेत. आई, वडील, मुलगा, मिसेस आणि मी. मी गेल्या 15 वर्षापासून शेती करतोय. शाळा सोडल्यापासून शेती करतोय. वडिलांची पारंपरिक शेती होती, त्याला जरा बगल देऊन मी आता आधुनिक शेतीकडे वळलेलो आहे. आणि माझ्याकडे 5 एकर जमीन आहे. 5 एकर जमीन वाढवत असताना माझ्या अशा लक्षात आलं की आपण काहीतरी चुकतोय किंवा वेगळ्या पद्धतीनं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग इतर शेतकऱ्यांचा अभ्यास करून किंवा त्यांच्या बसली माहिती घेऊन शेती नवीन पद्धतीने कशी करता येईल किंवा आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल याचा मी जरा अभ्यास केला आणि त्यानंतर मी शेतीकडे वळलो. शेतीकडे वळायचं कारण असं की आता आपल्या मुलांना नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या नसल्यामुळं तर दुसरा पर्याय काय, शेती आहे. त्यामुळं शेती केली पाहिजे आणि शेती करूनसुद्धा जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल ह्याच्याकडे माझा भर राहिला आणि मी शेतीला सुरुवात केली. ज्या जमिनीतून काहीही उत्पन्न घेता येणार नाही अशा जमिनीवर त्यांनी आज नंदनवन फुलवलं. पण ज्या ठिकाणी उभा आहोत ती जमीन सर्वपूर्वी खटकाळ जमीन होती. ह्या जमिनीत मग ब्लास्टिंग लावून दगड बाजूला काढून तिथं नवीन माती भरून जमीन तयार केलेली आहे. आणि ही जमीन तयार करत असताना आंतरमशागतीसाठी आपण पॉवर टिलर या साधनाचा, ट्रॅक्टरच्या साधनाचा उपयोग केलेला आहे. पॉवर टिलर कशासाठी की छोट्या शेतकऱ्याला आंतरमशागत करण्यासाठी पॉवर टिलरची फार गरज आहे. त्यामुळे मजुरांचा लेबरचा खर्च फार कमी होता. आंतरमशागत ही चांगल्या प्रकारे करता येते पॉवर टिलर. ही शेती करताना सुरुवातीलाच या जमिनीला सेंद्रिय खाद्य देऊन जमिनीची मशागत केली आणि जमिनीची रान बांधणी केली. काकडी लावताना सुरुवातीला जमिनीची उभी आडवी मशागत करून नांगरट करून त्यामध्ये एक 10 ट्रॉली एकरी शेणखत, 1 टन वर्मी वनरावन खत आणि रासायनिक खतांचा थोडासा डोस टाकून रान नांगरट करून घेतली आणि त्याच्यानंतर उभे आडवे बेड तयार करून घेतली. शेती आधुनिक पद्धतीने करायची तर पाण्याचं व्यवस्थापन काटेकोरपणे करावंच लागतं. कमी खर्चात कमी पाण्यात पीक नियोजन करताना त्यांनी संपूर्ण शेतीलाच ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. बेड तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये जैन या ड्रिपचा वापर केला मी. जैन ड्रिप हाताळण्याचं कारण का की कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल. ड्रिप हाताळल्यामुळं पाण्याची बचत होते आणि पिकाला पटकन लागू होतं.
पाणी दिलं किंवा खत दिलं तरी सुद्धा लगेच रोजच्या रोज दिलं तरी चालतं. रोज 1 तास पाणी दिलं तर का पाणी भरपूर होतं पिकाला. त्यामुळे रोज डेली शेड्यूल 1 तास किंवा अर्धा तास दिलं आणि त्यामुळे राहिलेलं पाणी इथं दुसऱ्या पिकाला वापरा येतं. त्यामुळे पाण्याची बचत भरपूर होती यामध्ये. ऊसासारख्या दीर्घ मुदतीच्या पिकाखाली 1.5-2 वर्ष जमीन अडकून पडण्यापेक्षा कमी कालावधीत येणारं काकडीचं पीक साळुंखे यांनी घेतलं. सुरुवातीला जास्त कालावधीतली पिकं म्हणजे आलं ऊस हे आमचे वडील घेत होते, म्हणजे आल्यासारखी पिकं ऊसासारखी पिकं, जेणेकरून त्याचा पिरियड हा 18 महिने 20 महिन्याचा असायचा आणि त्याच्यापासून उत्पन्न मिळताना फार लेट मिळायचं. म्हणजे पैसे हातात मिळायला 18 ते 20 महिने जायचे. त्यामुळे ती काही पिकं परवडत नव्हती. मग ते बंद करून तरकारीमध्ये म्हणजे कमी कालावधीत जास्तीत जास्त कसं उत्पन्न मिळेल ह्या पिकाकडे मी वळलो. टोमॅटो, काकडी, वांगी ह्या पिकं. त्यातल्या त्यात आता काकडीवर जरा जास्त भर आहे. 2-3 एकर काकडी लागण केली. काकडी लावायची कशासाठी तर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न देणारं काकडीसारखं दुसरं कुठलंच पीक नाही. ड्रीप हाताळल्यानंतर 1-2 दिवसानं मी काकडीमध्ये शायनिया व्हरायटीचे राशी शेडची शायनिया व्हरायटीची लागण केली. काकडीची रोपं रुजून आल्यावर काकडीला प्रथम जोमदार वाढीसाठी त्यांनी खताचा बेसल डोस दिला. काकडी उगवून आल्यानंतर 8व्या दिवशी मी 1919 RCF खताची फवारणी केली. फवारणी केल्यानंतर परत खालून बेसल डोस भरले. त्यामध्ये 1919 RCFचं, वृंदावन ॲग्रोचं, वर्मी ॲग्रो हा बेसल डोस भरल्यानंतर काकडीला 8 दिवसानंतर ते 15 दिवस वेल सुटायला लागले. लागण केल्यानंतर काकडी 8 दिवसानंतर उगवून आली. उगवून आल्यानंतर मी पहिल्यांदा सुरुवातीला त्याला 1919 या RCFच्या खताची आळवणी केलं. साधारण 15 दिवसांनी काकडीचे वेल वाढल्यावर कीड रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली. लागण केल्यानंतर 15व्या दिवशी मी पहिली फवारणी घेतली कीटकनाशकाची. त्यानंतर गरजेनुसार फवारणी घेतल्या कीटकनाशकाच्या आणि नंतर वेल सुटायला लागले आणि बांधायला सुरुवात केली काकडीची. आणि त्याच्यानंतर मी दुसरं फवारणीचं एक यंत्र तयार केलेलं आहे, म्हणजे छोटंसं मशीन तयार केलेलं आहे. ते काय यासाठी की काकड्या पिकाला वारंवार फवारणी करायला लागते आणि खांद्यावरती पंप घेऊन फवारणी करणं शक्य नाही. आत्तापर्यंत शेतकरी हा ओझं घेऊनच मरत आला आहे. त्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीवरचं ओझं कमी कसं करावं हे माझ्या डोक्यात आलं किंवा मी स्वतः शेती करत असताना. त्यामुळे मी पाठीवरचं ओझं कसं खाली म्हणजे पाठीवरनं कसं खाली करता येईल किंवा यांत्रिकीकरण कसं करता येईल याच्याकडे लक्ष देऊन मी एक छोटंसं फवारणीचं यंत्र तयार केलेलं आहे. काकडी हे वेलवर्गीय पीक असल्याने त्याला आधाराची गरज असते. साळुंखे यांनी त्यासाठी मांडव घातला आणि पीक जमिनीवर लोळणार नाही कीटकनाशक घेतल्यानंतर काकडीला एक 8-10 दिवसानंतर वेल सुटायला लागली. वेल सुटल्यानंतर वेल बांधण्यासाठी मी तार आणि काठीचा वापर करून मांडव उभा केला. मांडव उभा करत असताना चांगल्या प्रकारची तार किंवा काठी चांगली बांबू मजबूत कसे असतील ह्याची काळजी घेतली. बांबू उभे केल्यानंतर त्याच्या मजुराकरवी मी ते काकडीचे वेल बांधून घेतले आणि त्याच्यानंतर एक 15 ते 20 दिवसांनी काकडी बांधून घेतली. शिक्षणाचा उपयोग शेतीत करून त्यांनी मजुरांना रोजगार दिलाच, शिवाय त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील याचा विचारही केला. काकडीची मी 20व्या दिवशी बांधणी करून घेतली थोडीशी वेल सुटायला आल्यानंतर मजुरांच्याकडून का की आता आपण दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी जाण्यापेक्षा आपणच आपल्या शेतीत, एक उद्देश होता की आपण आपल्या शेतीत काहीतरी उत्पन्न घ्यावं आणि आपल्यामुळे 4 लोकांना कसा रोजगार मिळेल. आपण दुसऱ्याच्या हाताखाली राहण्यापेक्षा आपल्या शेतीत आपण उत्पन्न काढून 2 पैसे त्यांना मिळतील, त्यांच्यामुळे 4 पैसे आपल्याला मिळतील हा डोक्यासमोर हेतू ठेवून रोजगारांना कसं जास्तीत जास्त वर्षभर किंवा 12 महिने काम मिळेल ह्याच्याकडे माझं कायम लक्ष राहिलेलं आहे. पुन्हा एकदा 45 दिवसांनी त्यांनी 19-19-19 ची खत मात्रा दिली.
काकडीची फवारणी करत असताना मी शक्यतो RCFचं 1919 ह्याच्यावरती जास्त फवारणी करतो, कारण त्याच्यामुळे उत्पन्न पण चांगलं मिळतं आणि खत लगेच लागू पडतं. मुख्य पिकासोबत एखादं आंतरिक पीक घेतलं तर दुहेरी उत्पादन घेता येतं. शिवाय मुख्य पिकाचं कीड रोगापासून संरक्षण होतं. काकडी लावत असताना प्रामुख्यानं आंतरपीक हे माझ्या म्हणजे कुठल्याही पिकाच्या बाबतीत घ्यायला गेलं तर एक कुठलंही सिंगल पीक असू नये, त्यात आंतरपीक हे जरूर गरजेचं आहे. कारण की एका पिकात नाही मिळालं उत्पन्न तर दुसऱ्या पिकात थोडं तरी मिळतं किंवा खर्च निघतो. त्यामुळे मी काकडी पिकात मक्यासारख्या आंतरपिकाचं नियोजन केलं आणि त्यात शुगर 75 या जातीची निवड करून त्यात मका लागण केली. मका लागण एवढ्यासाठी केली की जनावरांचा चारा पण होतो, अजून त्यापासून आपल्याला आर्थिक उत्पन्न पण मिळतं. आणि जे कोणते रोग आहेत ते पहिले मका या पिकावरती येतात आणि नंतर मग आपल्या पिकावरती, त्यामुळे आपल्या पिकाचा धोका जरा कमी राहतो. कमी खर्चात, कमी पाण्यात, कमी कालावधीत येणारं काकडीचं विक्रमी उत्पन्न घेऊन बाजारपेठ काबीज केली आहे. सरासरी काकडीचे उत्पन्न 20 ते 25 टन मिळते. एकरी 20 ते 25 टन उत्पन्न मिळते आणि सरासरी दर हा 10 रुपये राहतो. म्हणजे एकरी एक 2.5 लाख 2 ते 2.5 लाख रुपये सहज मिळून जाते 3 महिन्यामध्ये. आणि खर्च म्हणायला गेला तर 50 ते 60 हजार रुपये एकरी खर्च आहे. खर्च वाया जाता, आपली मेहनत वाया जाता, लेबर करता, सगळं टोटल जर खर्च काढला ते 70-75 हजार रुपये खर्च झाला तर निव्वळ नफा आपल्याला एका एकरातून 1.5 ते 2.5 लाख रुपये 3 महिन्यात इतका कमी कालावधीत इतका जास्त नफा मिळू शकतो. काकडीची तोडणी केल्यानंतर मी पुणे, मुंबई, वाशी, सातारा या मार्केटमध्ये काकडी घेऊन जातो आणि तिथं स्वतः विक्री करता येईल किंवा दलालांना विक्री करून ते विक्री करतो. अशा तऱ्हेने प्रयोगशील शेतकरी विक्रम साळुंखे यांनी कमी कालावधीचं पीक घेऊन अधिकाधिक उत्पन्न काढावं आणि आधुनिक पद्धतीने शेती करावी असा मोलाचा संदेशच त्यांनी शेतकऱ्यांना दिलाय. माझं लोकांना आव्हान आहे की तरुण पिढीनं किंवा लोकांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळावं आणि शॉर्ट टर्म पिकं घ्यावी, जेणेकरून की कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त पैसे किती मिळतील किंवा जास्तीत जास्त किती उत्पन्न मिळेल. ऊस या पिकाच्या मागं न लागता किंवा ऊसाला 18 महिने जे घालवतो आपण वेळ, त्याच्या मागं पैसे कधी येतील, ऊसात दुसऱ्या जेव्हा जे आपल्याला राहावं लागतं पैसे 18 महिन्याने येणार, कारखाना दर काय देणार, त्याच्याऐवजी हे पीक आपलं आपण पिकवून आपलं आपण बाजारात विकू शकतो आणि पैसे आपल्याला 3 महिन्यात चालू होऊ शकतात. त्यामुळे सर्व तरुण शेतकऱ्यांनी किंवा सर्व शेतकऱ्यांनी कमीत कमी कालावधीची कुठली पिके येतील, भाजीपाला असेल, काकडी असेल किंवा तरकारी, ही पिके घ्यावीत, जेणेकरून रिस्क जरी झाली तर 3 महिन्यात आणि परत आपल्या आपण विक्री व्यवस्थापन आपल्या हातात असतं, त्यामुळे ती पिके घ्यावीत.